नमस्कार. मॅच आणि मसालामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण सध्या चर्चा करतोय त्या वर्ल्ड कपच्या. अगदी काल इंडियाची मॅच झाली, पण इंडियाच्या मॅचपेक्षा सध्या रंगत चालली आहे चर्चेची, ती म्हणजे अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅच बद्दल. नक्कीच अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलंय. खरं तर खूप आपण या अगोदर उलटफेरची चर्चा केली होती, त्यातला हा सगळ्यात मोठा उलटफेर आहे. नक्कीच या सगळ्यामध्ये आता इंडियाचं पारडं जड असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आता नेमकं कालच्या मॅचमध्ये काय झालं आणि आजच्या मॅचमध्ये काय झालं आणि कसा रंगत जाणार आहे आता पुढे सगळे सामने, तर त्याच्यासाठी आपण चर्चा करणार आहोत. शशांकची मॅचसोबत शशांक आहे. अगदी आपण कालचीही मॅच बघितली, आजची ही मॅच सकाळी अगदी रंगतदार झाली आहे. काय वाटतंय नेमकं? वाटतं म्हणजे तेच आहे, जसं बोललीस तसं आपण रोज इंडियाच्या मॅचबद्दल बोलतो, पण आज इंडियाच्या मॅचपेक्षा पण अफगाणिस्तान ऑस्ट्रेलियाच्या मॅचबद्दल बोललं जास्त आवडेल. कारण की खूप मोठा उलटफेर आहे. म्हणजे वर्ल्ड कपमध्ये त्यात सुपर 8च्या मॅचमध्ये अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला जवळपास 20हून जास्त रनांच्या फरकाने हरवले. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे इतक्या मोठ्या जायंट टीमला हरवलं अफगाणिस्ताननं सुपर 8च्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पॉईंट टेबलमध्ये पण मोठा बदल झालेले आहेत. सध्या इंडिया टॉपला आहे, त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान दोघांच्या विन्स सेम आहेत. 2पैकी 1-1 सामने गमावले, 1-1 जिंकलेत त्यांनी. त्यामुळे आता रंगत वाढलेली आहे. सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी अफगाणिस्तान पण आता पूर्ण जोशमध्ये आहे. आणि या सगळ्याचा कुठेतरी फायदा इंडियाला जास्त होईल असं वाटतं. कारण पूर्ण सुरुवातीपासून वर्ल्ड कपमध्ये म्हटलं, वर्ल्ड कपच्या सगळ्या टीम्समध्ये म्हटलं तर भारतासाठी ऑस्ट्रेलिया हा एक सगळ्यात मोठा आणि एकमेव म्हणू शकतो असा खडतर टप्पा होता. आणि तोच आता कुठेतरी कमजोर झाला बिकॉज अफगाणिस्तानने त्यांना हरवलेलं आहे. त्यामुळे आता इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची जी 24 तारखेची मॅच आहे त्याच्या आधी इंडियाचा ऑफकोर्स मोरल हाय असणार आहे आणि ऑस्ट्रेलियाला आपण नमू असंच वाटतंय. ते काय होईल तर दिसेलच. पण सध्या तरी अफगाणिस्तान ऑस्ट्रेलिया हरवल्यामुळे एक मोठा उलटफेर पाहायला मिळाले, जो खूप भारी आहे. तर सध्या या मॅचमध्ये उलटफेरची चर्चा तर आहेच. ऑस्ट्रेलिया सारख्या टीमला जर अफगाणिस्तान हरवतंय तर नक्की काहीतरी जादू झाला असेल. पण हा नेमका जादू काय झाला आणि ऑस्ट्रेलियाला नेमकं ऑस्ट्रेलियाचं काय घडलं, म्हणजे गणित कुठे अडखळलं? आता ऑफकोर्स गेम आहे, त्यामुळे गेममध्ये कधी पलटू शकतं पारडं, असंच आहे. पण ऑस्ट्रेलियाचं म्हणायला गेलं तर माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तर आधी ते लोक त्यांना कमी रन्समध्ये थांबू शकले असते अफगाणिस्तानला, पण कुठेतरी फिल्डिंगमध्ये थोड्याशा त्रुटी दिसून आल्या. त्याच्यामुळे त्यांनी 140च्या अपपर्यंत टार्गेट दिला, 148 केले, 149चा टार्गेट दिला. पण त्यानंतरही बॅटिंग करताना 149चा टार्गेट ऑस्ट्रेलियाला चेस करणं अजिबात अवघड नाही आहे. 20 ओव्हर्समध्ये बॅटिंग पिच पण होता आणि त्यांची जी टीम बघता. पण कुठेतरी ऑस्ट्रेलिया सुरुवातीपासूनच मॅचेस तर जिंकतात ते लोक, पण त्यांच्यात अजूनपर्यंत तेवढा क्लास दिसून नाही आला. म्हणजे सुरुवातीला डेव्हिड वॉर्नर एखादी मॅच चाललाय, ट्रेव्हिस हेड IPL इतका ऑफकोर्स चांगला चाललेला नाही. कॅप्टन मिचेल मार्शने तर अजूनपर्यंत दुहेरी संख्याही गाठलं, खूपच कमी वेळा 20च्या पुढे तर त्यानं रन केलेले आहेत माझ्यामध्ये. स्टॉयनीज चांगल्या फॉर्ममध्ये, पण आज तो फेल झाला. आणि मॅक्सवेल ज्याने आज अर्धशतक तर केलं, पण त्याला ते मॅच संपवता आली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची बॅटिंग या पूर्ण सीझनमध्ये या वर्ल्ड कपमध्येच कुठेतरी इतकी खास दिसत नाहीये आणि त्याचाच फटका आता बसलेला आहे. कदाचित अफगाणिस्तानला त्यांनी जास्त यूज टू घेतला आणि हरवतील असंच वाटलं, जसं बाकीच्या सगळ्यांनी आपण विचार केला आणि त्यांनी पण तसंच घेतल्यामुळे ते कुठेतरी करू नाही शकले. त्यामुळे कुठेतरी मॅचमध्ये पूर्णपणे आपल्या 100% नाही दिलेले ऑस्ट्रेलियानं आणि त्याच्यामुळेच ही जादू झाली असं आपण म्हणू शकतो. अगदी असं म्हणू शकतो. आणि मला पण असं कुठेतरी वाटलं की फिल्डिंगमध्येही ऑस्ट्रेलिया जी नेहमी गेममध्ये असते, म्हणजे काही तो एक प्लस पॉईंट असतो त्यांचा की फिल्डिंगमध्ये ती नेहमी असते. बरेच कॅचेस ड्रॉप झाले. अगदी म्हणजे वॉर्नर सारखा प्लेअर जो कसाही झपटून कॅचेस पकडतो, त्याच्याकडनंही अगदी कॅच ड्रॉप होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर हा मायनस पॉईंट झालाय कुठेतरी ऑस्ट्रेलियाचं, असं म्हणता येईल आपल्याला. तो तर आहेच आहे. त्यामुळं आता ह्या मायनस पॉईंटवर ऑस्ट्रेलिया कशी पुढे करते आणि कुठेतरी इंडियाने पण आता शिकायला हवं की इंडियाची जी मॅच ऑस्ट्रेलियासोबत आहे, त्यामुळे आता इंडियाने ऑस्ट्रेलियाला यूज टू नाही घ्यायला हवं. कारण की शेवटी बोलतात नाही, घायल शेर ज्यादा खतरनाक होत आहे. बरोबर. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आता पूर्ण जोमात असणार आहे की आता इंडियाला तर हरवायचं, सेमीफायनलमध्ये जायचं, फायनल जिंकायची, ह्याच आवेशात असणार आहे ते. त्यामुळं इंडियाने आता सांभाळून आणि चांगला खेळ करणं कुठेतरी गरजेचं आहे. आतापर्यंत इंडियन टीमने खूप चांगली परफॉर्मन्स केला आहे म्हणायला गेलं तर. अगदी म्हणजे कालच्या मॅचमध्ये त्यांची फिल्डिंग पण चांगली झाली आहे, बॅटिंगमध्ये पण आता सगळे प्लेयर्स कुठेतरी कामगिरी करतायत, असं कॉन्ट्रीब्युशन अगदी दिसतंय. बॉलिंग पण आपली चांगल्या प्रकारे चालली आहे. पण आता नक्की घायल ऑस्ट्रेलिया आपल्या समोर आहे आणि नक्कीच तुम्ही म्हटला तसं की घायल शेर खतरनाक होत आहे, तसंच होईल. कधी ऑस्ट्रेलिया वचपा काढणार आहे एवढं नक्की आपल्यावर. त्यामुळे आपण सांभाळून राहणं गरजेचं आहे. आपण नेहमी बोलत आलोय की इंडियन टीममध्ये काहीतरी थोडेसे चेंजेस हवे का किंवा काय वाटते नेमकं की ऑस्ट्रेलिया समोर आपल्याला सामना करताना आपल्यात काही बदल असणं गरजेचं आहे का किंवा काय नेमकं? आता तर टीम फॉर्मेशनमध्ये आपण अजूनपर्यंत जास्त बदल नाही केलेले. सुरुवातीला जी टीम होती त्यात फक्त सिराज बाहेर जाऊन कुलदीप यादव आत, लास्टच्या 2 मॅचेस एवढंच झाले आणि तेच आता कंटिन्यू हवं असं वाटतंय. शिवम दुबेला, जडेजाला थांबवायचा आपण विचार करतो आतापर्यंत, पण आता इतक्या मॅचेस खेळल्यानंतर आता ते चेंज करण्यात अर्थ नाही. कारण जडेजा
दुबे असे जडेजा त्यातल्या त्यात इतका एक्सपिरियन्स आहे. ऑस्ट्रेलियासारख्या टीम समोर त्याचा एक्सपिरियन्स कुठेतरी कामाला असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे इतक्या मॅचेस त्याने काय परफॉर्म नाही केला, पण इथे त्याच्यापर्यंत कदाचित बॅटिंग जाईल आणि त्याला परफॉर्म करावं लागू शकतो. त्यामुळे आता टीम मध्ये कुठला चेंज न करता आहे तेच टीम ठेवावी. कुलदीप यादवची जादू जशी आता 2 मॅच चालली तशीच चालावी आणि बाकी बॅटिंग जर आपली मजबूत आहे त्यामुळे सध्या तरी काही चेंजेस नको करायला. फक्त विराट कोहली आणि रोहित शर्मा जे ओपनिंगला येत आहेत त्यांनी चांगली सुरुवात करून दिली. 50 पर्यंत एकही विकेट नाही गेला आपला, तर आपल्या मॅच आपल्याच हातात आहे आणि मॅचेस नाही तर वर्ल्ड कप आपल्या हातात आहे असं पूर्णपणे मला तरी वाटतं. तर नक्कीच आपली कामगिरी टीम इंडियाची खूप छान होती. वर्ल्ड कपमध्ये आपण अशीच चांगली कामगिरी करत राहू. ऑस्ट्रेलियाला हरवून आपण वर्ल्ड कप तर नक्की पुढे जिंकू अशी आशा आहे. तर आपण आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज.